जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना म्हणजे ज्याला जे आहे दुसरं नाव लाडका भाऊ देण्यात आलेला आहे, या लाडका भाऊ योजनेअंतर्गत नव्याने परत एकदा भरती करण्याकरिता नवीन पत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। आता याचे फायदे, तोटे, शिक्षक भरतीशी संबंध याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडच्या जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया माहिती। परंतु त्याच्यापूर्वी आपण जर का येत्या टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अवेलेबल आहे गुरुजी नावाची टीईटी बॅच। या बॅच मध्ये पेपर 1 असेल, पेपर 2 असेल किंवा दोन्हीचं कंबाईन असेल, याकरिता जेवढे विषय असतात त्या सगळ्या विषयाचे डेली लाईव्ह स्वरूपामध्ये लेक्चर्स होणार आहेत। लाईव्ह मिस झालं तर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आहेत। त्याच्यासोबत टीईटीची पीवायक्यूची व्हिडिओ सोल्युशन बॅच आहे, टीईटीची टेस्ट सिरीज आहे, सीटीईटीची टेस्ट सिरीज आहे, सीटीईटीची कंप्लीट रेकॉर्डेड बॅच आहे। याच्यासोबतच पीडीएफ नोट्स देखील तुम्हाला आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत। म्हणजे एकूण येणाऱ्या टीईटी करिता ज्या सगळ्या बाबी आवश्यक आहे त्या सगळ्या बाबी तुम्हाला या गुरुजी नावाच्या बॅच मध्ये मिळून जाणार आहे। त्याकरिता तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे जे ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे। मास्टर टीचर ऍप्लिकेशनची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील देण्यात आलेली आहे। अगदी ट्रस्टेड अशा प्रकारचा हा प्लॅटफॉर्म आहे। याच्यापूर्वीच जर आपण रेकॉर्ड बघितला, अतिशय उत्तम अशा प्रकारचा रिझल्ट आपल्याला मास्टर टीचर या प्लॅटफॉर्मला पाहायला मिळतोय। आता बघा, आपल्या समोर आताच निर्गमित झालेलं जे आहे, आताच्या 4 तारखेचं एक पत्र आहे। हे पत्र महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र परभणी यांचं आहे। आता हे पत्र नेमकं काय आहे तर बघा, हे लिहिण्यात आलेलं आहे किंवा पाठवण्यात आलेलं आहे जे कार्यालय आहे किंवा आस्थापना प्रमुख आहे, सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना यांना। याचा विषय हा आहे महत्वाचा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नवीन प्रशिक्षणार्थींना 11 महिन्यासाठी नियुक्ती देण्याबाबत। म्हणजे काय आहे, जो लाडका भाऊ योजना किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी ज्याला आपण म्हणतो, या प्रकारची जी काही भरती संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये करणं सुरू आहे। इव्हाना 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर या लोकांना ऑलरेडी घेतलेलं आहे। याचे संदर्भ त्यांनी बरेचसे दिलेले आहे, 1 2 3 4 5 6 बरेचसे संदर्भ त्यांनी या ठिकाणी जोडलेले आहे। आणि या संदर्भाच्या हवाल्याने त्यांनी या ठिकाणी सांगितलंय की जो मुख्य भरतीचा मुद्दा आहे, ज्यामध्ये ज्या उमेदवारांचं वय 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान आहे, या उमेदवारांची जी आहे भरती करून देण्यात यावी। ही भरती तात्पुरत्या स्वरूपाची 11 महिन्यांची असावी, ती ऑनलाईन पद्धतीने भरती करण्यात यावी। त्याच्यानंतर एक मुख्य मुद्दा त्यांनी या ठिकाणी काय सांगितलेला आहे बघा, थोडासा वेगळा आहे। केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय असेल किंवा निमशासकीय स्थापना असेल, उद्योग असेल किंवा महामंडळ असेल, यामध्ये प्रशिक्षणार्थींची नेमणूक करताना मंजूर पदाच्या 5% एवढे प्रशिक्षणार्थी घेण्यात यावे। किमान 20 पद जर का एकूण असेल तर त्याच्या बदल्यामध्ये एक उमेदवार म्हणजे 5%, याप्रमाणे प्रशिक्षणार्थीचं एक पद तुम्ही या ठिकाणी घेण्यात यावं। प्रशिक्षणार्थीचं पद या ठिकाणी घेतल्यानंतर हे त्यांची जी काही वेबसाईट आहे ऑनलाईन पद्धतीने, त्या वेबसाईट वरती त्याची नोंद करावी, तिथून त्यांची जी काही हाजरी वगैरे आहे ती तुम्ही काढावी, अशा प्रकारच्या निर्देश या ठिकाणी दिलेले। आता पूर्ण पत्र मी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवणार नाहीये। हे इथे तुम्हाला सहाय्यक आयुक्त जे आहेत परभणीचे खंदारे सर, त्यांच्या स्वाक्षरीनिशी हे जे पत्र आहे निर्गमित करण्यात आलेलं आहे। आता हे तर पत्र आहे। आता याचा परिणाम नेमका काय आहे तर लक्षात घ्या, बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती याच्यापूर्वी देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे 11 महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिस। त्यांचं जे कार्यकाळ आहे वाढवून देण्यात आला होता। आता नव्याने जे आहे त्यांना परत एकदा भरती करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत। खऱ्या अर्थानं पवित्र पोर्टल मार्फत ही जी काही आपली भरती होते आहे, त्या भरतीच्या पूर्वी या उमेदवारांना परत एकदा सिलेक्ट केल्या जाऊ शकतं, अशी शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आता हे फक्त शिक्षण क्षेत्रामध्येच नाहीये, तर बरेचसे जे शासकीय किंवा निमशासकीय योजना आहे किंवा क्षेत्रे आहेत, त्या क्षेत्रांमध्ये देखील आपल्याला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी पाहायला मिळतात। आता याचा परिणाम आपल्या शिक्षक भरतीवर होईल का? काही प्रमाणावरती त्याचा परिणाम होऊ शकतो, फार जास्त नाही, परंतु त्याला जे आहे थोड्याफार प्रमाणावरती फरक झाल्याचं आपल्याला याच्या पूर्वी देखील आढळलेलं आहे।
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत जेवढे प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आतापर्यंत 10 महिन्यांचा, 11 महिन्यांचा, 1-1 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून बसलेले आहेत, त्या उमेदवारांची एक मागणी अशी आहे की आम्हाला याच पदावरती कायम करण्यात यावं आणि या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावरती आझाद मैदान असेल किंवा या ठिकाणी हिवाळी अधिवेशन जे नागपूर या ठिकाणी झालं होतं त्या ठिकाणी असेल किंवा इतरत्र प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आंदोलन देखील केलेलं आहे. परंतु त्यांची मागणी डायरेक्टली अजून तरी या ठिकाणी मान्य झालेली नाही. आता त्याच्या पाठीमागची कारणं देखील अशीच आहे की यांना फक्त त्या क्षेत्रामधला थोडासा अनुभव मिळावा याकरिता यांना जे आहे 11-11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करण्याची संधी दिलेली आहे, प्रशिक्षण मिळावं याकरिता. म्हणून शासनाचा मानस असा आहे की यांना फक्त आपण ट्रेनिंग देतो आहोत, ट्रेनिंग देत असताना त्यांना त्या ठिकाणी परमनंट करता येणार नाही. परंतु यांनी जे आहे आपल्या परीनं या ठिकाणी अगदी ग्राउंड लेवल पासून ते हायेस्ट लेवल पर्यंत आपली फिल्डिंग लावलेली आहे. त्यांनी त्यांच्या परीनं जे आहे प्रयत्न केलेले आहे, परंतु अजूनही त्यांना यश मिळालेलं नाही. खऱ्या अर्थानं जर का आपण शिक्षण क्षेत्राशी संबंधित जर बोललो, कारण यांच्यासाठी क्षेत्रे भरपूर आहे, तर सगळ्या क्षेत्रांविषयी मी बोलणार नाही. आरोग्य विभाग असेल किंवा इतर विभाग असेल त्या ठिकाणी बऱ्याच वेळा जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे उमेदवार असतात ते परमनंट होतात. परंतु शिक्षक भरतीमध्ये असं होऊ शकेल का, तर त्याचं उत्तर सध्या तरी आपण नाही होणार असंच म्हणू शकतो. कारण काय आहे, जे युवा प्रशिक्षणार्थी म्हणून लागलेले उमेदवार आहेत त्यापैकी मॅक्झिमम उमेदवार असे आहेत की जे पूर्ण पात्रता या ठिकाणी धारण करत नाही. उदाहरणार्थ एखादा डीएड असेल किंवा बीएड असेल, परंतु टीईटी सीटीटी पात्र नसतील किंवा काही उमेदवार तर विदाऊट डीएड बीएड वाले देखील या ठिकाणी शिकवताना आपल्याला दिसत आहे, कारण स्थानिक लेवलचे उमेदवार यांना या ठिकाणी हवे असल्या कारणाने. त्याच्यामुळे हे उमेदवार अप्रशिक्षित आहे. शिक्षण क्षेत्राची गोष्ट मी या ठिकाणी करतो, म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये यांना परमनंट करणं जरासं कठीणच काम होऊन बसलेलं आहे किंवा तसं होणं जवळजवळ जे आहे मला असं वाटतं शक्य वाटत नाही. आपल्याला बराचसा त्रास याच्या पूर्वी देखील या उमेदवारांच्या मागणीचा झालेला आहे, कारण रिक्त जागा ज्या ठिकाणी आहेत त्या रिक्त जागांवर जर युवा प्रशिक्षणार्थी असेल तर ती जागा भरलेली दाखवली जाते आहे, परंतु त्याच्यामध्ये तथ्य नाही. बऱ्याच जणांचं समज होतं की ते उमेदवार त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आले म्हणजे ती जागा रिक्त दाखवली जात नाही, परंतु तसं होत नाही. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे जे उमेदवार असतात त्या जागा रिक्तच दाखवाव्या लागतात संच मान्यतेमध्ये देखील, आणि जेव्हा रिक्त जागांचा आकडा आपण देत असतो त्यावेळेस देखील. तर आता हे जे पत्र आहे या पत्राचा परिणाम नेमका काय होऊ शकतं, आणखी शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे आहे किती उमेदवार नव्याने या ठिकाणी रुजू होऊ शकतात ते तर येणारा काळच या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. आपल्याला जर का या युवा प्रशिक्षणार्थी म्हणजे लाडका भाऊ विषयी जर काही भावना असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता.